केंद्र सरकारने पुण्यासाठी तब्बल 1000 नव्या ई-बसना मंजुरी दिली आहे। या बसमुळे पुणेकरांचा रोजचा प्रवास अधिक आरामदायी, सुरक्षित आणि प्रदूषणमुक्त होणार आहे। पुणे हे वेगाने विकसित होणारे शहर असून वाढत्या लोकसंख्येमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करणे ही काळाची गरज बनली आहे। केंद्र सरकारकडून मिळालेली ही भेट पुण्याच्या विकासाला गती देणारी ठरणार आहे। पुणेकरांसाठी एक अत्यंत खुशखबर आहे। पुणेकरांच्या सेवेसाठी नव्या 1000 ई-बसेस या आता पुणेकरांच्या पीएमपीएलच्या ताफ्यात दाखल होणार आहेत। केंद्र सरकारने नुकतंच पाहायला गेलं तर ही परवानगी दिली असून आता नव्याने 1000 ई-बसेस पुणेकरांच्या सेवेसाठी दाखल होणार आहेत। पुणे हे शहर महाराष्ट्रात सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक आहे। आयटी कंपन्या, शैक्षणिक संस्था आणि वाढत्या लोकसंख्या यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हा इथल्या विकासाचा कणा बनला आहे आणि त्यामुळेच या नव्या ई-बस शहरांच्या वाहतुकीत क्रांती घडवतील असा विश्वासही या ठिकाणी व्यक्त केला जातोय। या बससाठी केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाली म्हणून पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा केला होता। अखेर त्यांच्या या प्रयत्नाला यश आला आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री HD कुमारस्वामी यांनी 1000 ई-बस खरेदीच्या प्रस्तावाला अंतिम मंजुरी दिली। या संदर्भातलं अधिकृत पत्रही त्यांनी जे मुरली मोहोळ आहेत केंद्रीय मंत्री यांना पाठवलं आहे। आता पुढील काही दिवसात बस खरेदीसाठी टेंडर प्रक्रियाही सुरू होणार आहे आणि काही महिन्यातच या नव्या इलेक्ट्रिक बस पीएमपीएलच्या जो ताफा आहे यामध्ये दाखल होणार आहेत। या निर्णयामुळे शहरातील वाहतूक सुकर होण्याबरोबरच प्रदूषणात घट आणि पर्यावरणाच्या संरक्षणातही वाढ होणार आहे। म्हणजेच केंद्र सरकारकडून पुणेकरांना मिळालेली भेट शहराच्या विकासाला एक नवीन वळण देणार असून यामुळे जो पुणेकरांना जो वाहतुकीचा जो ताण होत आहे तो आता नक्कीच पाहायला गेलं तर कमी होताना दिसून येत आहे। पुणेकरांना ही जी सार्वजनिक व्यवस्था आहे ही अत्यंत मजबूत होतानाही पाहायला मिळणार आहे। आता नेमकं या पीएमपीएल ज्या बस आहेत त्या 1000 ई-बसेस या पीएमपीएलच्या सेवेत दाखल होणार आहेत या नेमक्या आता कधी होतात याची उत्सुकताही पुणेकरांना लागली आहे। न्यूज अँकरसाठी मी दिनेश वडणे, धन्यवाद।